मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव लक्ष्मण आहे आणि हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे। मी एक एसटी कर्मचारी आहे आणि त्यामुळे रात्री अपरात्री मला एसटी घेऊन सोलापूर हायवेने जावे लागत असे। तो हायवे जणू माझा तोंडपाठ झाला होता, कारण साधारण 3 वर्ष मी त्या हायवेने एसटी सतत चालवत होतो, म्हणून पूर्ण अनुभव होता। मी एक ड्रायव्हर असल्यामुळे हायवेने कुठं काय अपघात घडतात आणि कुठं धोक्याचे वळण आहे ते सर्व मला माहीत होतं। मी खूप जुना ड्रायव्हर असल्यामुळे एसटी डेपोचे सर्व कर्मचारी मला मोठा लक्ष्मण म्हणूनच आवाज द्यायचे। मी जेवढे दिवस त्या हायवेने रात्री अपरात्री प्रवास केलाय, पण माझ्यासोबत असं कधीच काही घडलं नव्हतं जसं माझ्या काही मित्रांसोबत घडलं होतं। माझाच एक ड्रायव्हर मित्र मला सांगत होता, हायवेने खूप काही घटना घडतात, जसे की कोणाला विचित्र आकृत्या दिसतात आणि कोणाला चकवाही लागतो। या सर्व घडलेल्या घटना खऱ्या आहे का खोट्या हे मला माहीत नव्हते, पण जे त्या दिवशी माझ्यासोबत घडले होते ते खूप विचित्र होते आणि भीतीदायकही। त्या रात्री घडलेला तो थरारक अनुभव अजूनही माझ्या डोळ्यासमोर जरी आला तर माझ्या पूर्ण शरीराचे पाणी पाणी होते। त्या दिवशी माझ्यासोबत माझा कंडक्टर मित्र म्हणून राजेश नावाचा एक माझाच मित्र होता। राजेश खूप मजेशीर स्वभावाचा होता। तो सोबत असला म्हणजेच गमतीमध्येच दिवस निघून जायचा आणि प्रवाशांची तो चांगलीच गंमत घेत होता। तसे ते प्रवाशीही त्याची सततचे ओळखीचे असायचे, त्यामुळे चांगलीच मजा यायची। पण माझ्या 3 वर्षाच्या त्या हायवेच्या अनुभवाने मी खूप काही त्या हायवेने अवगत केले होते। पण त्या दिवशी माझ्यासोबत आणि राजेशसोबत जी घटना घडली ती खूप विचित्र होती। आम्ही त्या हायवेने खूप काही ऐकलं होतं, पण मुळीच त्या तसल्या गोष्टींवर आमचा विश्वास बसत नव्हता, कारण राजेश आणि मी खूप धीट स्वभावाचे होतो। भूत प्रेत अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे आम्ही मुळीच नव्हतो। पण खरोखर जे आमच्यासोबत घडलं ते विचार करण्यासारखं घडलं। त्या दिवशी मी आणि राजेश नाईट शिफ्टला होतो, त्यामुळे राजेश आणि मी घरून सोबतच निघालो। राजेश माझ्याच घराच्या काही लांब राहत होता। राजेश जेवढा गमती स्वभावाचा होता तेवढाच हुशारही होता। त्या दिवशी आम्ही रात्री 10 वाजता आमच्या एसटी डेपोला आलो। आमची रिपोर्टिंग करून आम्ही काही गप्पा गोष्टी करत बसलो आणि बघता बघता वेळ निघून गेला आणि आम्ही रात्रीच्या 11 वाजता आमची एसटी घेऊन हायवेने निघालो। काहीसे प्रवासी एसटीत बसलेले होते। माझा मित्र त्यांचं सर्वांचे तिकीट फाडून त्याच्या सीटवर जाऊन बसला। दिवसभर चांगली झोप झाल्यामुळे तो त्याचे डोळे टिवाळून बाहेरील वातावरण बघत होता आणि मीही काही ड्रायव्हिंग करत गाणे गुणगुणत हायवेने एसटी चालवत होतो। रात्रीचे 12 वाजले असतील। मी असंच काही वेगात ड्रायव्हिंग करत होतो। त्यातच मी ज्या सीटवर ड्रायव्हिंग करायला बसलो होतो त्या सीटच्या खिडकी शेजारून काहीतरी हवेत तरंगत एसटी पुढं गेलं असा मला काहीसा भ्रम झाला। पण तो माझाच भ्रम होता का ते खरं होतं काही कळत नव्हते, पण असं वाटत होतं हवेत तरंगत एखादी स्त्री पुढं गेली असावी। पण हा माझा भ्रम होता असं मला वाटले। मी हाच काहीसा विचार करत होतो, त्यातच एसटीच्या बेलचा मला आवाज आला। एखादा स्टॉप आला असेल म्हणून कंडक्टरने बेल वाजवली असेल असा विचार करत मी लगेच तिथे एसटी थांबवली। तिथे सर्वच प्रवासी एसटीमधून उतरले। आता पूर्ण एसटी रिकामी झाली होती। मी आता ते प्रवासी उतरताच तिथून एसटी हायवेने पुढं घेऊन जाऊ लागलो। काहीच पुढं आल्यावर एक कर्कश आवाज झाला आणि अचानकच एसटी बंद पडली। आम्ही दोघंही लगेच एसटीच्या खाली उतरलो। एसटीला नेमकं काय झालं बघू लागलो। 2दा 3दा एसटी चालू करण्याचा प्रयत्नही केला, पण तरीही एसटी चालू झाली नाही। आता काय करावं काहीच कळत नव्हते। आता आम्ही दोघंही हायवेने एखादे वाहन येताना दिसत आहे का बघू लागलो। साधारण अर्धा तास
त्या हायवेवर थांबल्यावरही एकही वाहन येताना किंवा जाताना दिसत नव्हते आणि त्यातच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला। तो हात खूप गार पडलेला होता। मी घाबरतच विचारले, कोण आहे? तर तो एक पुरुष होता। मी आणि माझा तो कंडक्टर मित्र त्याला बघून घाबरलोच, कारण तो अचानकच आमच्या जवळ कसा काय आला आम्हाला काही कळालेच नाही। म्हणून तो त्याच्या घोगऱ्या आवाजात उत्तर देत म्हणाला, माझं घर इथंच आहे साहेब, एवढ्या रात्रीला इथं हायवेला उभं राहणं बरं नाही। त्याचं असं बोलणं ऐकून माझा तो कंडक्टर मित्र म्हणाला, अहो आमची बस इथं बंद पडली आहे म्हणून आम्ही इथं थांबलो आहे। तसा तो उत्तर देत पुरुष म्हणाला, अहो माझं घर इथंच जवळ आहे, रात्रभर माझ्या घरी थांबा आणि सकाळी निघून जा। आम्ही त्याचं एवढं बोलणं ऐकल्यावर एकामेकांकडे भित्र्या नजरेने बघू लागलो, कारण आमचा त्याच्या बोलण्यावर मुळीच विश्वास बसत नव्हता। तरी आम्ही दोघंही हिम्मत करून म्हणालो, ठीक आहे चला जाऊया तुमच्या घरी। तो जसा जसा त्या अंधारात जाऊ लागला तसं आम्ही त्याच्या मागे जाऊ लागलो। आजूबाजूला पूर्ण अंधार पसरलेला होता आणि वातावरणात एक भयान शांतता होती। काही 10 मिनिट त्या अनोळखी पुरुषांच्या मागे चालल्यानंतर मी त्याला लगेच म्हणालो, अरे बाबा किती लांब आहे अजून तुझं घर? तू तर म्हटला होतास काहीच लांब आहे। तो पुरुष आम्हाला आता काहीच उत्तर देत नव्हता, पण त्याने आता त्याची विचित्र प्रकारे मान फिरवली। त्याने त्याची मान त्याचं शरीर जागेवरून न हलवता आमच्याकडे वळवली होती। हा काय प्रकार होता? आता मात्र आम्हा दोघांनाही कळाले होते। म्हणून काही क्षणातच आम्ही दोघंही तिथून पळ घेतला। तो काहीतरी चकव्याचाच प्रकार होता। आम्ही आता कुठं आलो होतो आम्हाला काही कळतच नव्हते आणि त्यातच अंधार असल्यामुळे काही आजूबाजूला दिसतही नव्हते। काहीसा तो चंद्राचा प्रकाश आम्हाला वाट दाखवत होता, पण त्या प्रकाशामध्ये फक्त घनदाट झाडी आणि मोठमोठाली उंचीची फांद्या चारही बाजूंनी पसरलेली जुनी झाडे दिसत होते। नेमकं इथून निघावं कसं आम्हा दोघांनाही कळत नव्हते। एवढं चालून चालून दमलो होतो तरी आम्ही हायवेपर्यंत पोहोचलो नव्हतो। पूर्ण रात्र एसटी झोपून काढली असती तर चाललं असतं, असा काहीसा विचार आम्ही दोघंही करत होतो आणि त्या रानमाळाने पुढं रस्ता काढत जात होतो आणि त्यातच लांबवर एक अग्नीची मशाल जळताना आम्हाला दिसली। आम्हाला वाटलं कदाचित ते एखाद्या शेतकऱ्याची झोपडी वगैरे असेल आणि शेत राखण्यासाठी ते आले असतील, म्हणून आम्ही दोघंही त्याच आशेने त्या अग्नीच्या मशालकडे जाऊ लागलो। आणि आता त्यातच एक म्हातारी अचानकच आमच्या काहीच लांब उभी दिसत होती। ती विचित्र प्रकारे उभी होती, जणू आमचीच वाट बघत असावी, आणि आता ती अचानक कुठं गायब झाली काहीच कळत नव्हते। आम्ही आज चांगलेच अडकलो होतो। पूर्ण शरीरात भीती उमलत होती आणि आता काही खूप सारे पुरुष आणि स्त्रिया गप्पा करत असावे असा काहीसा फुसफुसण्याचा आवाज आमच्या कानी येत होता। म्हणून आम्ही दोघांनी आमच्या भित्र्या नजरेने आजूबाजूला बघितले तर आमच्या आज काहीच लांब एक अग्नी जळत होती, जणू ते एखादं स्मशान होतं। म्हणून आम्ही आता त्या जळत असलेल्या अग्नीकडे जाऊ लागलो। कदाचित तिथून आपल्याला हायवेवर जाता येईल असे आम्हा दोघांनाही वाटत होते, पण तिकडं जाणं आमच्याच जीवावर बेतणार होतं हे मात्र आम्हाला माहीत नव्हते। आम्ही काहीच त्या जळालेल्या अग्नीच्या जवळ गेल्यावर एक विचित्रच प्रकार आम्हाला डोळ्याने दिसत होता। त्या जळालेल्या प्रेतच्या आजूबाजूला खूप सारे स्त्री पुरुष बसलेले होते आणि विचित्र प्रकारे काहीतरी बडबडत होते आणि त्यांच्या कपड्यावरून असं वाटत होतं ते साधारण पुरुष आणि स्त्रिया नाही, तो काहीसा वेगळाच प्रकार दिसत होता। त्यांचे पूर्ण कपडे पांढरे होते आणि ते एवढ्या अंधारातही चमकत होते। आम्ही जेव्हा ते बघितले तेव्हा आम्ही दोघंही चांगलेच घाबरलो आणि आता जो पुरुष आम्हाला हायवेवर भेटला होता तसाच काहीसा एक पुरुष त्यांच्यात उभा होता आणि आता त्याचे अचानक लक्ष आम्हा दोघांवर गेले। त्याची नजर एवढी भयानक होती की त्याने काही क्षणातच जणू एखाद्या जंगली पक्षाप्रमाणे आमच्याकडे धाव घेतली। आम्ही दोघंही तिथून पळू लागलो, पण एवढं पळूनही काही उपयोग नव्हता। ते सर्वच काही एखाद्या जनावराप्रमाणे उड्या मारत
आमच्या समोर येऊन उभे राहिले. आता त्यांचे सर्वांचे पूर्ण चेहरे आम्हा दोघांना दिसले होते. त्या सर्वांचे चेहरे जणू एखाद्या मेलेल्या माणसाप्रमाणे सुकलेले होते. हा असा जीवघेणा प्रकार बघून आम्ही तिथंच दोघेही बेशुद्ध पडलो. आणि जेव्हा आम्हाला जाग आली तर काही गुरेढोरे चारणारे गावकरी लोक आमच्या आजूबाजूला उभे होते. त्यांना आम्ही आमच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तर त्या लोकांपैकी एक आजोबा सांगू लागले, इथं काही वर्षापूर्वी एक स्मशानभूमी होती आणि त्याच स्मशानामध्ये जळालेल्या काही खडतळ प्रेत आत्मे रात्री अपरात्री हायवेवर थांबलेल्या काही लोकांना चकव्यात अडकवतात आणि त्यांना त्रास देतात. त्या आजोबांचं एवढं ऐकून आम्ही दोघंही आश्चर्यचकित झालो आणि त्या गावकऱ्यांनी आम्हाला हायवेकडे जाणारा रस्ता दाखवला. आम्ही लगेच हायवेवर पोहोचलो आणि पुढं असलेल्या एस.टी. डेपोला कळवून एस.टी. दुरुस्त करून डेपोला पोहोचवली. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.